कॅप ॲडमिशनमधून ज्यावेळी तुम्हाला कॉलेज मिळतं आणि ज्यावेळी तुम्हाला ॲडमिशनला जायचं असतं त्यावेळी कॉलेजला ॲडमिशनला जाण्याआधी कोणती डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत, कोणत्या कॉपीज घेऊन जायच्या आहेत, तुमची फी पेमेंट कसं करायचं आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत. लक्षात ठेवा, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काळजीपूर्वक बघा, कारण का कॉलेजमध्ये जाऊन एखादं डॉक्युमेंट नाही आहे, परत घरी जातो किंवा फी पेमेंट होत नाही आहे, अशा गोष्टी जर तिथं जाऊन तुम्हाला अवॉइड करायच्या असतील तर तुम्हाला आत्तापासून समजलं पाहिजे की ॲक्च्युअलमध्ये कॉलेज लेवलला जाऊन ॲडमिशन प्रोसेस कशी होते किंवा ती डॉक्युमेंट्स आहेत ते आतापासून तुम्ही प्रिपेअर करणं गरजेचं आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काळजीपूर्वक बघा, कारण का ॲडमिशन कन्फर्मेशन ही आपली लास्ट स्टेप असते आणि ती सगळ्यात क्रुशियल स्टेज आहे. ऐन मोमेंटला तिथं जाऊन काही धावपळ व्हायला नको याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर ॲडमिशन प्रोसेस कॉलेज लेवलला कन्फर्म करणं इतकं काही डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे, आता बहुतांश मुलं काय होतं की पहिल्यांदा महाराष्ट्राच्या भागातून ते पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये मोठ्या सिटीमध्ये येतात, सगळ्या गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे तुम्हाला नवीन वाटतं, परंतु इतकं काही अवघड नाही. खूप इझी प्रोसेस. जर तुमचे डॉक्युमेंट्स तुमचे सगळे रेडी असतील तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. कोणत्याही कॅपराऊंडनंतर ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करायला जाता त्याची पहिली स्टेप काय आहे तर CETचं ॲडमिशन प्रोसेसचं शेड्यूल बघणं. का सांगतोय मी, होतं का तर जनरली CET सर कोणत्याही कॅपराऊंडनंतर 3 ते 4 दिवसांचा वेळ देतात आणि या 3 ते 4 दिवसांमध्येच तुम्हाला 2 स्टेप्स करायचे असतात. लॉग इनमधल्या सगळ्या स्टेप्स कंप्लीट करायचे आपल्या CETच्या फ्रीज किंवा बेटरमेंट, आणि त्यानंतर जाऊन कॉलेजला सुद्धा या 3 ते 4 दिवसांमध्ये रिपोर्ट करून ॲडमिशन कन्फर्म करायचं. जर तुम्ही फ्रीज केलात आणि या टाईम पिरियडमध्ये जर तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म नाही केलात तर तुमची सीट जी आहे ती कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे पहिली प्रायोरिटी काय, ॲडमिशन कन्फर्म करण्याआधी किंवा फ्रीज हा ऑप्शन निवडण्याआधी पहिल्यांदा शेड्यूल बघा की किती दिवसांचा वेळ दिलेला आहे ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी. आपल्याला त्या वेळेमध्ये जाऊन त्या कॉलेजपर्यंत पोहोचता येईल का, आपली तिकीट्स असेल, ट्रेनचे तिकीट असेल, म्हणजे त्या कॉलेजपर्यंत जाऊन आपण पोहोचू शकू का या 3 ते 4 दिवसांमध्ये, सगळी फी वगैरे मॅनेज होणार आहे का, या गोष्टींचा विचार करूनच आपण फ्रीज ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जाऊन कॉलेजला निवडायचं आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय तर ॲडमिशनला जाण्याआधी तुमच्या लॉग इनमध्ये एखादी इनकम्प्लीट स्टेप वगैरे आहे का ती पहिल्यांदा कंप्लीट करायची. म्हणजे काय होतं, ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करायचं तर त्यावेळी तुम्हाला फ्रीज हा ऑप्शन निवडावा लागतो. ठीक आहे, मोस्टली फ्रीज हा ऑप्शन निवडावा लागतो. एकदा तुम्हाला सेल्फ फ्रीज करावं लागतं. ठीक आहे, आणि त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स जे लेटर येतं ते डाउनलोड करावं लागतं आणि मग कॉलेजला जावं लागतं, किंवा तिथं जाऊन जरी केलात तर तरीसुद्धा चालेल. परंतु ॲडमिशन कन्फर्म करण्याची पहिली गोष्ट तुम्हाला सीटचं शेड्यूल माहिती पाहिजे की किती दिवसांमध्ये आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे, आणि दुसरं फ्रीज किंवा बेटरमेंटपैकी काय निवडायचं आहे ते तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंटचा फ्रीज हा ऑप्शन निवडावं लागतं आणि मग कॉलेजला रिपोर्ट करावं लागतं. मग आता कॉलेजला रिपोर्ट करण्याआधी काय काळजी घ्यायची, यातली पहिली स्टेप काय तर कॉलेजचं अलॉटेड कॉलेजची वेबसाईट चेक करा. सगळ्यात महत्त्वाचं आहे, बहुतांश कॉलेजेस वेबसाईटवरती अपडेट करतात, मात्र काही वेळा काय होतं तर तुम्हाला ना कॉलेजच्या वेबसाईटवरती डिटेल्स नसतात. आता उदाहरणार्थ कॉलेजच्या वेबसाईटवरती काय मेन्शन असतं की तुमची फी किती असणार आहे प्रत्येक कॅटेगरीची, किंवा काही एक्स्ट्रा फॉर्म्स आणायला सांगितलेत का. उदाहरणार्थ ना भरपूर कॉलेजेस काय करतात, प्री ॲडमिशन फॉर्म्स रिलीज करतात. मग ते काय म्हणतात, आमच्या वेबसाईटवरती ते फॉर्म्स आहेत ते डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, ते फॉर्म भरा आणि त्याची प्रिंट हार्ड कॉपी आपल्याला सबमिट करावी लागते ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत. किंवा अँटी रॅगिंग एक ॲफिडेविट तुम्हाला बनवावं लागतं, म्हणजे ते एक ऑनलाईन फॉर्म असतो आणि अँटी रॅगिंगची जी ID असते ते ॲडमिशनच्या वेळी आपल्याला दाखवावं लागतं. त्यामुळे असे जे एक्स्ट्रा फॉर्म असतात ते आपल्याला कॉलेजच्या वेबसाईटलाच कळतात. ठीक आहे, ते ऐन मोमेंटला तिथं जाऊन ते फॉर्म भरत बसण्याऐवजी यासाठी सांगितलं की पहिल्यांदा कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा, जे काही ॲडिशनल फॉर्म्स वगैरे त्यांनी सांगितले ते सगळे नोट डाऊन करा, त्याचे प्रिंटआउट काढा, त्यांनी जशा फॉर्मॅटमध्ये मागितले ते सगळे फॉर्मॅटमध्ये ते डॉक्युमेंट्स ते बनवून घ्या आणि मग तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी काही अडचण येणार नाही. किंवा कॉलेजच्या वेबसाईटवरती अजून काही केलं असं स्टेप्स असतात, म्हणजे तुम्हाला कधी रिपोर्टिंग करायचं आहे, कुठल्या गेटला रिपोर्टिंग करायचं आहे, किंवा तुम्हाला हे सुद्धा सांगितलं जातं की ॲडमिशनला येण्याआधी तुम्हाला DD बनवायचा आहे का, चेक किंवा ऑनलाईन पेमेंट काय चाललं आहे, या सगळ्या गोष्टीला मोस्टली कॉलेजच्या वेबसाईटवरती असतात. त्यामुळे पहिली स्टेप कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करायची, शक्य असेल तर त्यातला काही कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यांना अप्रोच करा आणि जर तुमचे डाऊट्स असतील ते पहिल्यांदा क्लिअर करा. ठीक आहे, हे पहिली गोष्ट होती की पहिल्यांदा कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करायची. दुसरं आहे ते म्हणजे काय, भरपूर मुलांनी काय केलं होतं, कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी टोकन रिसिप्ट अपलोड केली होती. म्हणजे त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नव्हती, त्यामुळे त्यांनी टोकन रिसिप्ट अपलोड केली होती. मात्र ॲडमिशनला ज्यावेळी तुम्ही कन्फर्म करायला जाता त्यावेळी टोकन रिसिप्ट चालणार नाही, ते तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार. एक्सेप्ट SC BC आणि OBC
या 2 कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही टोकन रिसिप्ट अपलोड केली असेल तर त्या मुलांसाठी 6 महिन्यांची कास्ट व्हॅलिडिटीची डेट एक्सटेंड केली आहे. म्हणजे तुम्ही 6 महिन्यापर्यंत कधीही तुमची व्हॅलिडिटी जमा करू शकता. बाकी कॅटेगरीच्या मुलांनी बाकी तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे SC BC आणि OBC फक्त हे व्हॅलिडिटीसाठी. ओके, बाकी जी तुमची डॉक्युमेंट्स आहेत ती सगळी तुम्हाला ओरिजिनल फॉर्मॅटमध्येच लागतात, तीच तुम्हाला कॉलेजला सबमिट करायला लागतात. त्यामुळे जर टोकन रिसिप्ट तुम्ही अपलोड केली असेल तर ती चालणार नाही आहे. तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे की तुम्हाला तुम्ही काय करू शकता, मग जर तुम्हाला डेट हवी असेल तर कॅपराउंड 4 पर्यंत तुम्ही माहिती आहे बेटरमेंट करत जा, जेणेकरून तोपर्यंत तुमची टोकन रिसिप्टची ओरिजिनल डॉक्युमेंट येईल. ते ओरिजिनल डॉक्युमेंट आलं की मग तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकता. आता दुसरी गोष्ट, भरपूर मुलांनी टोकन रिसिप्ट अपलोड केली होती, आता त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आलं, मग ते डायरेक्टली कॉलेजला सबमिट करायचं नाही. त्याआधी तुमच्या लॉगिनमध्ये गेल्यानंतर अपलोड CVC और EWS सर्टिफिकेट असं काहीतरी डॉक्युमेंट असेल किंवा अपलोड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट और समथिंग अपलोड डॉक्युमेंटचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा, तुमचं डॉक्युमेंट पहिल्यांदा अपलोड करा. जर फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी, त्यावेळी त्या सेंटरला जा, ते डॉक्युमेंट परत व्हेरीफाय करा. स्क्रुटिनी केलं असेल तर कुठेही जायची गरज नाही, ऑनलाईन ते व्हेरीफाय होतं आणि ते डॉक्युमेंट होतं. मात्र जे डॉक्युमेंटची टोकन रिसिप्ट अपलोड केली होती आणि आत्ता ओरिजिनल डॉक्युमेंट आले, पहिल्यांदा ते लॉगिनमध्ये अपलोड करून ते व्हेरीफाय करा, मगच तुम्हाला कॉलेजला जाऊन ते सबमिट करायचं आहे. ठीक आहे, हा होता तिसरा मुद्दा. आता ॲडमिशनला जाताना कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी केले पाहिजेत, लक्षात ठेवा. जे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये व्हेरीफाय केले होते ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जावे लागेल. उदाहरणार्थ ओके, जे काय आपलं 10वीचं 12वीचं मार्कशीट असेल, त्यानंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, त्यानंतर जे काही तुम्ही डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, जे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय केले होते ना, सगळेच्या सगळे लागणार आहेत तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी. लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, तुमचं JEE CETचा स्कोर कार्ड असेल, या सगळ्या गोष्टी. जर विद्यार्थी अदर म्हणजे दुसऱ्या महाराष्ट्र सोडून इतर बोर्डमधून जर त्यांनी 10th आणि 12th कंप्लीट केले असेल तर त्यांचं मायग्रेशन सर्टिफिकेट असेल, कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते तुम्हाला लागणार आहेत. किंवा बोर्डचं सर्टिफिकेट, हे बोर्डचं सर्टिफिकेट ज्यांनी अदर स्टेटमधून आपली 12th कंप्लीट केली त्या मुलांसाठी सांगितलं. ठीक आहे, परत एकदा सांगतो, ज्या मुलांनी अदर स्टेटमधून आपली बोर्ड एक्झाम कंप्लीट केली, मायग्रेशन सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे, बाकी मुलांसाठी जी आपली ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही सगळी व्हेरीफाय केलीत ती सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. दुसरं आहे ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट. आता ज्यावेळी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं होतं त्यावेळी स्क्रुटिनी सेंटरनी जर फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल तर स्क्रुटिनी सेंटरनी एक स्टॅम्प दिसली, रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटची एक झेरॉक्स दिली असेल, ते असतं आपल्या ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट. ऑनलाईन स्क्रुटिनी केली असेल तर लॉगिनमध्ये आहे, लॉगिनमध्ये गेल्यानंतर ॲक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज नावाचं बटन आहे, क्लिक करा आणि जी लेटेस्ट ॲक्नॉलेजमेंटचं रिसिप्ट आहे ती प्रिंट करा, ती एक तुम्हाला लागणार आहे. दुसरं आहे ज्यावेळी तुम्ही कॉलेज अलॉटमेंट लेटर, आता प्रत्येक कॅप राऊंड नंतर ज्यावेळी तुम्ही एखादी कॉलेजचं कॅपचं अलॉटमेंट येतं त्यावेळी तुम्ही एक अलॉटमेंट लिंकवरती जाऊन तुमचा EN26चा ID ॲप्लिकेशन ID एंटर करता आणि डेट ऑफ बर्थ एंटर करता, त्यानंतर जे लेटर येतं ते असतं कॉलेज अलॉटमेंट लेटर. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक कॅप राऊंड नंतर जे तुम्ही ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर जे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर येतं ते असतं अलॉटमेंट लेटर. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स लेटर. सीट ॲक्सेप्टन्स लेटर म्हणजे काय, आपल्या लॉगिनमध्ये जाऊन ज्यावेळी तुम्ही फ्रीज ऑप्शन निवडता आणि त्याच्यानंतर जे लेटर डाउनलोड होतं ते असतं सीट ॲक्सेप्टन्स लेटर. किंवा समजा तुम्ही कॅप राऊंड 4 नंतर गेलात तर कॅप राऊंड 4 नंतर जे काही लॉगिनमध्ये येतं ना ते असतं आपलं सीट ॲक्सेप्टन्स लेटर, त्याच्यावरती लिहिलेलं असतं रिसिप्ट कम सीट ॲक्सेप्टन्स लेटर. ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही फ्रीज ऑप्शन निवडता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो वगैरे न्यायचे आहेत. ABCID सगळ्यांचे असतेच ऑलरेडी डिजिलॉकरवरती, आणि हे जे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सगळे याचे 5 झेरॉक्सचे सेट बनवायचे. ठीक आहे, 5 झेरॉक्सचे सेट बनवायचे आणि ते सुद्धा न्यायचे, कारण का तिथं जाऊन परत झेरॉक्सचे एक्स्ट्रा सेट मागितले तर ते काही लागणार नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे ते अडचण आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स असतात ना ओरिजिनल, ते तिथं जमा करून घेतात. ठीक आहे, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, झेरॉक्स कॉपीवरती सेल्फ अटेस्टेड वगैरे ते तिथं जाऊन तुम्ही करू शकता. ओके, याची काही गडबड नाही. आणखीन जेवढे काही डॉक्युमेंट्स तुम्ही जमा करणार सगळ्यांच्या डिजिटल सॉफ्ट कॉपी आपला Gmail ID असेल, वन ड्राईव्ह असेल किंवा गुगल ड्राईव्हवरती सगळ्यांच्या PDF अपलोड करायच्या. एक थोडी जी ॲप्लिकेशन्स येतात, कागज स्कॅनर असेल किंवा ॲडोबेचं स्कॅनर असेल, हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करा, तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्सची सॉफ्ट कॉपी बनवा, PDF बनवा आणि ते आपल्यासोबत न्या. भरपूर कॉलेजेसमध्ये काय करतात, आम्हाला सॉफ्ट कॉपी पण पाहिजे असं म्हणतात, मग त्यावेळी तुम्ही करू शकता, त्यांच्या PC वरती तुमचं Gmail ID वर लॉग इन करू शकता आणि त्यांना जे काही डॉक्युमेंट्स हवे ते देऊ शकता. त्यामुळे तुमचे फोटो, जेवढी डॉक्युमेंट्स आता सांगितले सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट, कॉलेज अलॉटमेंट लेटर, तुमचे पासपोर्ट साईज फोटो, सगळ्यांच्या सॉफ्ट कॉपी किंवा PDF तुमच्या पेनड्राईव्हमध्ये किंवा Gmail ID वरती किंवा वन ड्राईव्हवरती किंवा गुगल ड्राईव्हवरती अपलोड करून ठेवायचे, कारण का ते डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये सबमिट होणार. परत कॉलेजच्या वेळी ॲडमिशनच्या वेळी जर त्यांनी परत मी फॉर्म वगैरे भरताना
कोणत्या स्कॉलरशिपचा मागितला तर ते आपल्याकडे नसणार आहेत, त्यामुळे म्हणतोय मी. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं फी पेमेंट कसं करायचं. आता मी जसं सांगितलं कॉलेजच्या वेबसाईटवरती नक्की त्यांनी काय केलेलं असतं, फी कशी पे करायची हे सांगितलेलं असतं. तरीसुद्धा सांगतो मोस्ट ऑफ दी मुलांना, सगळ्या मुलांना कॅटेगरी वाईज फीज पे करावी लागणार आहे. ठीक आहे. आता आणखीन एक डॉक्युमेंटमध्ये महत्त्वाचा मुद्दा मी सांगतोय, भरपूर कॉलेजेस इन्कम सर्टिफिकेट मागतायत. ठीक आहे. लास्ट इयर मला वाटतं जुलै 2000 की सप्टेंबर 2025ला एक GR आला होता. त्यानुसार जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे समजा नॉन क्रिमिनल असेल तर त्यांना इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही आहे. आणि गेल्या वर्षीसुद्धा ॲडमिशनला भरपूर कॉलेजेसनी इन्कम सर्टिफिकेट घेतलं नव्हतं. मात्र यावर्षी मी बघतोय मोस्ट ऑफ दी कॉलेजेसनी असं लिहिलं आहे की जरी नॉन क्रिमिनल असेल तरी तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. मार्च 2027पर्यंत व्हॅलिड असेल आणि ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. जर ते असेल तरच तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट जी काही फी असेल कॅटेगरीची ती भरावी लागेल. अदरवाईज ते कंप्लीट फी भरायला सांगतात. त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट बनवून घ्या. ठीक आहे. नसेल तर बेटरमेंट करून पुढच्या कॅप राऊंडपर्यंत ट्राय करा, जेणेकरून तुम्हाला वेळ मिळेल आणि इन्कम सर्टिफिकेट तुमचं. मात्र 8 लाखापेक्षा कमीचा उत्पन्न दाखला ते मागतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की महाडीबीटीच्या स्कॉलरशिपला अप्लाय करताना हे इन्कम सर्टिफिकेट लागतं. त्यामुळे त्यांना असं वाटतं की इन्कम सर्टिफिकेट बनवायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना काळजी घ्या, जर इन्कम सर्टिफिकेट नसेल तर बनवून घ्या. ओके. मार्च 2027पर्यंत व्हॅलिडचं इन्कम सर्टिफिकेटचा दाखला बनवायला काही जास्त वेळ लागत नाही, तेवढं बनवून घ्या. ठीक आहे. हे होतं फी पेमेंटसाठी. आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचीच फी पे करावी लागणार आहे, जी काही तुमची कॅटेगरी आहे. ठीक आहे. दुसरं असतं फी पे करण्यासाठी मोस्टली कॉलेजेस काय करतात, डिमांड ड्राफ्टचाच यूज करून घेतात. ठीक आहे. किंवा बहुतांश कॉलेजेस काय करतात, UPI कार्ड, स्कॅनर वगैरे सगळ्या फॅसिलिटी दिलेली असतात. फक्त UPIला वगैरे लिमिट असतं, त्यामुळे ते म्हणतात की डिमांड ड्राफ्ट वगैरे. कॉलेजच्या वेबसाईटवरती फी कशी पे करायची हे सगळं दिलेलं असतं, ते व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच तुमचा जो काही पेमेंटचा ऑप्शन असेल तो तुम्ही बनवून घेऊ शकता. ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे काय तर मोस्टली कॉलेजेसना इन्स्टॉलमेंट्समध्ये नाही, वन टाईम पेमेंट घेतात फर्स्ट इयरची फी. ठीक आहे. आता ते कॉलेजवरती डिपेंड करतं, त्यांच्या अकाउंट सेक्शनवरती. मोस्टली कॉलेजेस वन टाईम फुल पेमेंट घेतात. काही काही कॉलेजेस म्हणतात की इन्स्टॉलमेंट्समध्ये भरले तरी चालते. त्यामुळे ते कॉलेज टू कॉलेज डिफर करतं. दुसरं आहे म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही सीट ॲक्सेप्टन्सचं फ्रीजा बटन निवडता त्यानंतर जे तुमचं सीट ॲक्सेप्टन्सचं लेटर येतं त्याच्यावरती त्या कॉलेजच्या फॅकल्टीचा एक मोबाईल नंबरसुद्धा दिलेला असतो. एक फॅकल्टीचं नाव आणि त्याचा मोबाईल. इन केस काही क्वेरी असतील तर तुम्ही त्यांना विचारू शकता. मात्र एवढं लक्षात ठेवा, आता या वर्षीपासून मे बी ते इन्कम सर्टिफिकेट मागतायत जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे तरीसुद्धा ते इन्कम सर्टिफिकेट मागतात 8 लाखापेक्षा कमीचं उत्पन्न जावं. जर नसेल तर ते पूर्ण फी भरायला सांगतील. त्यामुळे इन्कम सर्टिफिकेट बनवून घ्या. ओके. किंवा कॉलेजला विचारा की तो GR बद्दल माहिती सांगा की असं असं नॉन क्रिमिनल असेल तर इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही आहे, परंतु ते परत मागत असेल तर तुम्हाला ते भरावी लागेल. ठीक आहे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे काय तर कॉलेजला पोहोचण्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करा, कारण का 3 दिवसांचा वेळ दिलेला असतो. या वेळेमध्ये तुमची तिकीट बुक होणं, ट्रेन व्यवस्थित मिळणं वगैरे या सगळ्या गोष्टी तुमच्या मॅनेज झाल्या पाहिजेत. ठीक आहे. तिकीट्स वगैरे सगळ्या व्यवस्थित ॲडव्हान्समध्ये बुक करा. शक्य असेल तर माझं म्हणणं असतं की कॉलेजच्या ठिकाणी पोहोचून नंतरच फ्रीजचा ऑप्शन निवडा. ठीक आहे. कारण काय भरपूर काय होतं, घरातूनच फ्रीजचा ऑप्शन निवडतात आणि परत ट्रॅव्हल करायला जर पोहोचू शकलो नाही तर अवघड होऊ शकतं. त्यापेक्षा कॉलेजला पोहोचल्यानंतर फ्रीजचा ऑप्शन निवडा आणि मग ॲडमिशन कन्फर्म करा. त्यानंतर अजून एक लक्षात ठेवा की प्रोसेस खूप सिंपल आहे, इतकं काहीही अवघड नाही. खरंच खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात ना, कॉलेजच्या वेबसाईट गाईडलाईन्स फॉलो केले तर खूप इझी आहे. एक्स्ट्रा काय फॉर्म्स असतात ते सगळे वेबसाईटवरती अवेलेबल असतात. आणखीन जे विद्यार्थी एज्युकेशन लोनला अप्लाय करू इच्छितात त्यांनी काय करा, ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतर तुमचं त्या कॉलेजला त्या कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट, त्यांचं 4 वर्षाचं फी स्ट्रक्चर आणि कॉलेजचे प्रॉस्पेक्टस किंवा एक ॲडमिशनचं ब्रोशर असतं ते मागून घ्या. कारण का ज्यावेळी तुम्ही एज्युकेशन लोनला परत अप्लाय करणार आहात त्यावेळी हे 3 डॉक्युमेंट्स बँकचा मॅनेजर जो असणार आहे तो तुमच्याकडे मागणार आहे. ठीक आहे. ते विद्यालक्ष्मी पोर्टलवरती सुद्धा लागतात. त्यामुळे हे डॉक्युमेंट्स कॉलेजकडून घ्या, कारण का तुम्हाला सेपरेटली एज्युकेशन लोनला अप्लाय करावं लागतं. आय होप तुम्हाला ही ॲडमिशनची प्रोसेस आहे ना ती समजली असेल. तुम्हाला जे काही डाऊट्स असेल ते कमेंट्समध्ये विचारा. लक्षात ठेवा व्यवस्थित तुमचं ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करा, जेणेकरून ॲडमिशनच्या वेळी कुठेही काही अडचण येणार. शक्य असेल तर कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि जी आत्ता सांगितल्या त्या सगळ्या गाईडलाईन्स फॉलो करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट्समध्ये सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.